कृष्णा सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस स्थापन करण्यात आला होता 1955ला, त्यावेळी इथले सर्व राजकीय मंडळींनी यात सहभाग घेतला होता. पण जसं जसं साखर कारखान्याचा विस्तार होत गेला तसं राजकीय मतभेदही निर्माण झाले आणि 1989 पासून या कारखान्यावर मोहिते आणि भोसले कुटुंबियांचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. तरी काही काळ भोसले कुटुंबाची सत्ता होती, काही काळ मोहिते कुटुंबाची सत्ता होती. आणि पण एक ह्या कारखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कारखाना कायम सुस्थितीत राहिलेला आहे. आर्थिकदृष्ट्या हा कारखाना कायम सक्षम आहे. दोन्ही गटाकडे कारखाना गेला तरी कारखान्याची आर्थिक स्थिती कायम सक्षम राहिलेली आहे आणि हे या कारखान्यात एक मोठं वैशिष्ट्य आहे. ज्या प्रकारे आपण बघतोय की कारखान्यात 52,000हून अधिक सभासद आहेत. यातील बहुतांश भाग वाळवा आणि कराड तालुक्यातून येतो. तर वाळवा तालुक्याचा विचार केला तर वाळवा तालुक्यात आमदार आहेत जयंत पाटील, त्यानंतर निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक हे 3 गट तिथे कार्यरत असतात. पण एकमेकांचे कट्टर विरोधक म्हटलं ह्या गटाला तरी वावगं नाही ठरणार. तरीसुद्धा कारखान्याच्या निवडणुकीत हे 3ही गट हे भोसले गटाला पाठिंबा देताना दिसून येतात. तसंच कराडमध्ये जर आलं तर उदयसिंह पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण हे भोसले कुटुंबियांचे पारंपरिक विरोधक मानले जातात. पण आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण हे पूर्णपणे कारखान्याच्या निवडणुकीत सक्रिय दिसून येत नाही. तर उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा गट हा भोसले गटालाच पाठिंबा देईल अशी शक्यता दिसून येते. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी वाटत आहे. म्हणजे ह्या निवडणुकीत भोसले गटाचं वर्चस्व राहील असा एक प्राथमिक अंदाज दिसून येत आहे. कारण समीकरणं जी आहेत ती भोसले गटाकडे आहे. पण निवडणूक ज्यावेळेस सोपी वाटते तेव्हाच ती निवडणूक कठीण होते. असा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास राहिला आहे. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 3 मुद्दे गाजत आहेत किंवा 3 मुद्दे गाजतील असे आपण म्हणू शकतो. त्यातील पहिला मुद्दा असेल की वाढती पाणीपट्टी. जवळपास एकरी 4.5 ते 5 टन ऊसाची कपात केली जाते पाणीपट्टीसाठी. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ज्याचा आरोप भोसले गटावर होतो की त्यांनी जे विरोधक गट आहे, विरोधी सभासद आहेत, मयत झालेल्या सभासदांच्या वारसदारांना शेअर्सचे हस्तांतरण केलेलं नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे सेंद्रिय खत मिळण्यास विलंब होतो. चौथा एक मुद्दा आहे जो मुद्दा तेवढासा महत्त्वाचा नाही आहे, पण सभासदांना जी 60 किलो साखर दिली जाते मोफत ती थोडी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोपही काही सभासद करताना दिसून येतात. हे 4 मुद्दे यावेळेसच्या निवडणुकीच्या प्रचारात गाजतील असा अंदाज आहे.